सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण निरनिराळ्या स्तोत्रांचा परिचय करून घेत आहोत. आराध्य दैवत झाली म्हणजे अगदी गणपती आहे, शारदा आहे, भवानी आहे, श्रीकृष्ण आहे, अशी अनेक आपण अष्टकं किंवा पंचकं अशी अभ्यासलेली आहेत. किंवा याच्याही पलीकडे जाऊन वेदसार शिवस्तोत्र किंवा परापूजा किंवा साधना पंचकम अशा ज्याच्यामध्ये दैवताचा उल्लेख नाही आहे पण काहीतरी उपदेश आहे, काहीतरी बोध केलेला आहे, अशीही काही स्तोत्र पाहिली. वेगवेगळ्या स्तोत्रांचं म्हणजे स्तोत्रांमध्ये सुद्धा विशिष्ट वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचाही आपण परिचय करून घेतो आहे, त्याचाही अभ्यास करतो आहे. आणि अशा स्तोत्रा करत असताना आपण आचार्यांचं चरित्रही अभ्यासलेलं आहे हळूहळू. कारण कुठल्या प्रसंगाच्या वेळेला कुठलं स्तोत्र त्यांनी म्हटलं आहे ह्याचाही थोडा थोडा आपण अभ्यास केलेला आहे. आजचं जे स्तोत्र आहे त्याचं नाव आहे श्रीकृष्णाष्टकम. श्रीकृष्णाष्टकम हे नाव साधंच आहे पण त्याच्यामागे एक मोठी कथा आहे. एक कथा आहे आणि ती अगदी हृदयस्पर्शी अशी कथा आहे. जेव्हा आचार्य लहानपणापासून म्हणजे अगदी 5व्या वर्षी उपनयन झालं, त्याच्यानंतर शेजारच्या गावामध्ये ते गुरुकुलामध्ये राहत होते पद्मनाभ स्वामींकडे. त्यांनी 2 वर्ष शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर कालळीपर्यंत गेले, कालळीपासून नर्मदेपर्यंत गेले. तिथे गोविंद यती यांच्याकडे पुढचं अध्ययन सुरू केलं. तिथे अभ्यास झाल्यानंतर तिथे 4ही वेदांचा अभ्यास झाला, अनेक इतर शास्त्रांचा अभ्यास झाला आणि तिथून ते काशीला गेले. असं करत हे संपूर्ण त्यांचं भारत भ्रमण आहे केदारनाथापर्यंत. कालळीपासून केदारनाथ म्हणजे उभा संपूर्ण भारत, आडवा संपूर्ण भारत म्हणजे अगदी द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत असा, किंवा पेशावरपर्यंत. पूर्वी पेशावर पण आपल्या हिंदुस्थानातच होतं. अशा सगळ्या भागांचा उभा आडवा भारत सगळा त्यांनी पिंजून काढला. कशासाठी? फक्त भ्रमणासाठी नाही, पर्यटनासाठी नाही, तर अद्वैत सिद्धांताच्या प्रचारासाठी. अद्वैत सिद्धांत म्हणजे नेमकं काय, अद्वैत म्हणजे काय, द्वैत म्हणजे काय. आणि त्या काळात अशी एक अवघड अशी परिस्थिती आलेली होती की बाह्य धर्माचं आक्रमण होत होतं. त्यामुळे हिंदू धर्म खरं तर संकटात आलेला होता. आणि म्हणून आपला अद्वैत सिद्धांत म्हणजे काय आहे, वेदश्रुतीमध्ये काय सांगितलं आहे, त्या वेदांत ह्याची सुप्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे. भारत अगदी पिंजून काढलेला आहे आणि वेगवेगळ्या देश, भाषा, संप्रदाय, पंथ या सगळ्यांचे अनुयायी त्यांचे शिष्य झाले. असा सगळा प्रवास सुरू असताना त्यांनी अगदी घरातून बाहेर पडताना मातेची जेव्हा अनुमती घेतली तेव्हाच एक मातेला वचन दिलं होतं की तू आठवण केलीस की मी नक्की आहे. तुझ्या अंत्यकाळी तुझे अंत्यसंस्कार किंवा तुझी उत्तर क्रिया करण्यासाठी मी जिथे असेन तिथून येईन. आणि खरोखर जेव्हा माता, त्यांची आई अगदी रुग्णशय्येवर होती, मृत्यूशय्येवर होती आणि अखेरच्या घटका मोजत होती, तेव्हा तिने आठवण काढली आणि आचार्यांना तो संदेश पोचला. आणि ते तेव्हा शृंगेरीला होते. शृंगेरीहून ते कालळीला आले. कालळीला आल्याबरोबर आईचं कुशल विचारलं त्यांनी, कशी आहेस. अर्थातच आई क्षीण झालेली होती, अतिशय कृश झालेली होती. आई म्हणाली, सांगते जरा तू आधी 2 घास खाऊन घे. आणि मग त्या आचार्यांनी आईचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि आईला विचारलं की तुझी इच्छा काय आहे,
तुझी शेवटची इच्छा तरी काय आहे? तर आता आचार्यांची आई म्हणजे आर्यांबा आणि त्यांचे पिताजी म्हणजे त्यांचे वडील शिवगुरू हे दोघंही शंकराचे भक्त होते आणि त्या शंकराच्याच कृपाशीर्वादामुळे हा मुलगा त्यांचा जन्माला आलेला होता आणि म्हणूनच त्याचं नाव शंकर ठेवलं होतं. हे सगळं जरी खरं असलं तरी आता या सगळ्या उतरत्या काळामध्ये किंवा अखेरच्या क्षणी मातेला इच्छा झाली ती श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची. आणि आपला मुलगा इतका म्हणजे अगदी देशामध्ये प्रसिद्ध असलेला ह्या आपल्या धर्माचं कार्य अतिशय जबाबदारीने, अतिशय चोखपणाने आणि अतिशय मोठ्या प्रमाणात करणारा हा आपला मुलगा परत आल्यानंतर आईने त्याच्याकडे काय मागणं मागितलं, तर मला चतुर्भुज अशा श्रीकृष्णाचं दर्शन घडवशील का? तुला काहीच अशक्य नाही आहे. आणि आचार्यांनी ही आईची विनंती, आईची मागणी तत्परतेने पूर्ण केली आणि त्यांच्या मुखातून आईचं मस्तक मांडीवरच होतं. आचार्यांची नजर समोर होती आणि आचार्यांच्या मुखातून श्रीकृष्णाष्टक हे अगदी झरू लागलं आणि त्या श्रीकृष्णाष्टकाच्या एक एक कडव्याप्रमाणे ती श्रीकृष्णाची मूर्ती त्या मूर्तीने त्यांना आणि त्यांच्या मातेला दर्शन दिलेलं आहे. सगुण साकार स्वरूपात दर्शन दिलं. ते स्तोत्र जे आहे ते हृदयस्पर्शी आहे. कारण आईचं अगदी मस्तक मांडीवर आहे. आई अखेरच्या घटका मोजते आहे, पण तरीसुद्धा आईच्या शेवटची मागणी पूर्ण करण्यासाठी आचार्यांनी अतिशय सद्गदित अशा कंठाने, सद्गदित अशा आवाजामध्ये हे स्तोत्र गायलेलं आहे आणि त्याचं अर्थ आज आपण समजून घेणार आहोत. ते स्तोत्र तरी काय आहे? अर्थातच अष्टकम आहे म्हणजे 8 कडवी आहेत. त्यामुळे आपण ह्या 8 कडव्यांचा अर्थ म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं रूपसौंदर्य, त्याचं कर्तृत्व, श्रीकृष्णाचं हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि तोच अभ्यास आज आपण करणार आहोत. करायची मग सुरुवात करूया. स्तोत्र असं आहे, एक एक कडवं वाचते आणि आपण त्याचा अर्थ समजावून घेऊया. श्रिया श्लिष्टो विष्णुस स्थिरचरवपुर्वेद विषयो धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहंताब्जनयनः गदी शंखी चक्री विमल वनमाली स्थिररुचिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षिविषयः. मी मागच्या वेळेसच बोलले होते, 4था चरण आधी बघायचा. काय म्हटलेलं आहे? मम भवतु कृष्णः अक्षिविषयः. अक्षी म्हणजे डोळे. माझ्या डोळ्यांचा विषय काय असावा? माझं इंद्रिय आणि विषय यांचं जेव्हा भेट होते तेव्हा त्याचा विषय नेमका काय असावा? तर हा जो शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णः अक्षिविषयः, हा जो कृष्ण आहे ना, याला मी शरण पूर्णपणाने समर्पण झालेलं आहे आणि हा लोकेश्वर आहे, लोकेश आहे. असा कृष्ण माझ्या डोळ्यांचा विषय व्हावा. याचाच अर्थ असा आहे की माझ्या डोळ्यांना तो सतत दिसावा, सतत दिसावा तो कृष्ण, असा 4थ्या ओळीचा अर्थ आहे. आता पहिल्या 3 ओळी आणि ही 4थी ओळ सगळ्या 8ही कडव्यात जवळजवळ सगळीकडे आहे. त्यामुळे ह्याचा अर्थ आपण परत परत पाहणार नाही आहोत, पण पहिल्या ज्या 3 ओळी आहेत त्याचा अर्थ प्रत्येक कडव्यातला त्याचा अर्थ चढत चढत जाणार आहे, वृद्धिंगत होणारा आहे. पहिल्यामध्ये त्याच्या रूपाचं वर्णन केलं आहे. पहिल्या कडव्यामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये ह्याचं रूप वर्णन केलेलं. कसं आहे हा श्रीकृष्ण? आहे तरी कसा? श्रियाश्लिष्टो विष्णुर, साक्षात विष्णूचाच अवतार आहे ना. श्रीकृष्ण म्हणजे आहे तरी कोण? विष्णूच आहे. विष्णूचे जे दशावतार आहेत त्याच्यातला हा श्रीकृष्ण आहे. पण ह्या विष्णूला आश्लिष्ट, आलिंगन दिलं आहे, मिठी मारली. कुणी? श्रिया, श्रीनी. श्री म्हणजे लक्ष्मी. श्रियाश्लिष्टो विष्णुर. कसा आहे हा विष्णू? त्याला लक्ष्मीने आलिंगन दिलं आहे हे तर आहेच आहे. तो विष्णू आहे आणि म्हणून तो सर्व व्यापक आहे. विषधातू आहे आणि विष्णू म्हणजे सगळं विश्व व्यापणारा असा विष्णू आहे. स्थिर चर वपुर वेद विषयो. काय सुंदर अर्थ सांगितलं. स्थिर आणि चर, वपुर वेद विषयो. वपू म्हणजे शरीर. काय त्याचं शरीर कशाचं आहे? स्थिर आणि चर म्हणजे चराचर आपण म्हणतो ना, चराचर विश्व हे ज्याचं शरीर आहे त्याला वेगळं असं शरीर नाही आहे.
हे जे आपल्याला दृश्य जगत दिसते हे सगळं त्याचंच शरीर आहे, त्यांनीच व्यापलेलं आहे. त्यामुळे हे चराचर विश्व हे ज्याचं शरीर आहे. वेदविषयो, वेदांचा प्रमुख विषय काय आहे तर हाच आहे. वेदांचा विषय त्याचा शोध घेणं आहे. हा कोण आहे, विष्णू कोण आहे, हा कृष्ण कोण आहे, वेदांचा विषय आहे. आणि कसं आहे, धियाम साक्षी शुद्धो, तो अतिशय शुद्ध आहे, त्याच्यात भेसळ नाहीच आहे, त्याच्यात मिश्रित काही नाहीच आहे. आणि कसं आहे, धियाम साक्षी शुद्धो, सगळ्यांच्या धीचा, धी म्हणजे बुद्धीचा साक्षी आहे, बुद्धीचा साक्षी आहे तो. आणि शुद्ध म्हणजे अतिशुद्ध आहे, दोषरहित आहेत, अकल्मश आहे, त्याच्यामध्ये पाप नाही, दोष नाही, अपूर्णता नाही, न्यून नाही, असा शुद्ध आहे. धियाम साक्षी शुद्धो. कसा आहे आणखीन, हरिरसुर हंताब्जनयनः, तो हरी आहे. हरी म्हणजे हरण करणार आहे. काय हरण करतो हो हा हरण करतो आपली दुःख, आपली संकट, आपल्या विपत्ती ज्या आहेत त्या हरण करणारा असा आहे. आणि असुरहंताय, हरिरसुरहंताब्जनयनः असं आहे. असलं तरी हरिही आणि असुरहंता असा संधी झालेला आहे. असुरांचा नाश करणार आहे, असुरांचं मर्दन करणार आहे, दैत्यांचा नाश करणार आहे. आणि अब्जनयनः, अब्ज, अब्ज ही संख्या जरी असली तरी अब्ज याचा अर्थ आप म्हणजे पाणी, आणि त्याच्यातून जन्मलेलं म्हणजे कमळ. आणि ज्याचे नेत्र, ज्याचे नयन कमळाप्रमाणे आहेत तो अब्जनयनः. समजला आता अर्थ, हरीचा अर्थ कळला, असुरहंताचा कळला, आणि अब्जनयनः. धियाम साक्षी शुद्धो हरिरसुरहंताब्जनयनः. कसा आहे, आणि धारण काय केले, आयुध कोणकोणती धारण केलीत. अहो चतुर्भुज आहे ना तो, चतुर्भुज आहे, त्यामुळे एका हातात गदा आहे, एका हातात शंख आहे, एका हातात चक्र आहे. आणि कसं आहे, विमल वनमाली स्थिररुची, आणि निर्मळ अशा वनमाला धारण केलेल्या आहेत. 3 हातात 3 शस्त्र आहेत, गदी. आणि म्हणून जे शस्त्र आहे त्याला इकारांत लावलं आहे, इन प्रत्यय लावला आहे, म्हणून गदा ज्याच्या हातात आहे तो गदीन, शंख ज्याच्या हातात आहे तो शंखीन, चक्र ज्याच्या हातात आहे तो चक्रीन. आणि त्याची प्रथमा विभक्ती झाली आहे गदी, शंखी, चक्री. गळ्यात धारण केल्या त्या मात्र वनमाला आहेत. गोकुळात असल्यापासनं त्यांनी वनमाला धारण केलेल्या आहेत. अगदी रानटी फुलांच्या माळासुद्धा त्याला अतिशय शोभून दिसत आहेत. असा तो विमल वनमाली आहे. आणि त्याची अंगकांती कशी आहे, सुस्थिर आहे. कांतिमान तर तो आहेच, तेजस्वी तर तो आहेच, पण तो सुस्थिर आहे. असा तो शरण्य आहे. शरण्य म्हणजे शरण आलेल्यांचं रक्षण करणार आहे, अभय देणार आहे. जे कोणी त्याला आर्ततेने, विश्वासाने, श्रद्धेने शरण जातील त्यांचं तो निश्चितपणाने रक्षण करतो. म्हणून तो शरण्यो आहे. लोकेश आहे म्हणजे लोकांचा अधिपती आहे. असा तो आनंदकंद आहे. मम भवतु. आणि म्हणून असा श्रीकृष्ण, आनंदाचा कंद असलेला श्रीकृष्ण माझ्या डोळ्यांचा विषय व्हावा. याचाच अर्थ माझ्या डोळ्यांनी तो सतत मला दिसावा. माझ्या डोळ्यासमोर दुसरं काही नकोच, दुसरं काही नको, मला बघायचं तर फक्त त्या श्रीकृष्णाचं रूप, असं आचार्य म्हणतात. आणि हे मातेच्या वतीने म्हणतात. आणि एकीकडे हे दर्शन घडतं आहे त्यांना. जसे जसे त्यांचे शब्द उमटतात तसं तसा भगवंत दर्शन देतो. जसा भाव तसा देव, जशी तुमची श्रद्धा तसा तो तुम्हाला दर्शन देतो. आचार्यांनी हे वर्णन करताच तसा श्रीकृष्ण त्यांच्यासमोर उभा ठाकलेला आहे. ते दर्शन त्यांनी त्या आईला आणि आचार्यांना दिलेलं आहे. आता हे तर झालं रूपाचं सौंदर्य. पण रूपाचं सौंदर्य एवढंच त्याचं कर्तृत्व नाही आहे, एवढंच त्याचं कार्य नाही आहे. तर हा कोण आहे, हा कृष्ण जरी असला तरी हे परब्रह्मस्वरूप आहे. या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय हे ज्याच्या आज्ञेने घडतं, ज्याच्या इच्छेने घडतं, ज्याच्या संमतीने घडतं, असा हा कृष्ण आहे. आणि म्हणून दुसऱ्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन करताना म्हटलं आहे, यतः सर्वै जातम. यतः म्हणजे ज्याच्यापासून सगळं हे उत्पन्न झालं आहे. यतः सर्वै जातम वियदनिल मुख्यम जगदिदम.
काय काय याच्या इच्छेने झालं, याच्या स्फुरणाने, याच्या स्फूर्तीने, याच्या संकल्पनेतून काय काय साकारलं आहे. संपूर्ण जग तर आहेच आहे, पण त्याच्यातले 2 महाभूतं मुख्य सांगितलेत, वियद अनिल. वियत म्हणजे आकाश. आकाशाला सीमा नाही आहे, आकाशाला मर्यादा नाही आहे, की इथून इथपर्यंत आकाश आहे असं सांगूच शकत नाही आहे. आकाश हे अमर्याद आहे. ह्याच्या स्फुरणातून, याच्या कल्पनेतून ह्याला जेव्हा वाटलं एकाकी न रमते एकोहम बहुश्याम प्रजायेयम, तेव्हा सुरुवात कशापासून झाली तर त्यांनी आकाश निर्माण केलं. आणि आकाश याचा दुसरा अर्थ आहे स्पेस. या जगाची निर्मिती करण्यासाठी आधी आकाश निर्माण केलं. त्या आकाशात जेव्हा हालचाल झाली तेव्हा वायू निर्माण झाले. त्यामुळे ही 2 महाभूतं आहेत ती सूक्ष्म महाभूत आहेत. जसं स्थूलाकडनं सूक्ष्माकडे आपण गणना करतो, पृथ्वी, मग आप, मग तेज, मग वायू, मग आकाश. पण उत्पत्ती होताना ही सगळी रचना उलटी झाली आहे. पहिल्यांदा आकाश, मग आकाशातून वायू, वायूंचं जेव्हा घर्षण झालं तेव्हा तेज, तेजातून आप, आणि आप जे आळलं, आप जे घट्ट झालं आणि त्याच्यापासून पृथ्वी झाली. उलट्या क्रमाने ही उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून इथे फक्त 2च महाभूतांचा उल्लेख केला आहे की जी सूक्ष्म आहेत, जी परमेश्वराला अतिशय जवळची आहेत, परमेश्वर स्वरूपच आहेत. यतः सर्वै जातं वियदनिल मुख्यम जगदिदम. हे संपूर्ण जग त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. आता स्थिती, उत्पत्ती झाल्यावर ते टिकायला पाहिजे ना, त्याला स्थिरत्व यायला पाहिजे, त्याला स्थिती पाहिजे. ती स्थिती काय आहे? स्थितौ निश्शेषयो. तो कसा आहे? स्थित आहे. त्यांनी ही निर्मिती केली पण तो गेला नाही, तो ह्या सगळ्यामध्ये आहे. या सगळ्याची निर्मिती त्यांनी केली आणि त्याच्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि कसा? निश्शेषं, संपूर्णपणे तो सगळीकडे आहे. तो जितका त्या मुंगीमध्ये आहे तितकाच तो हत्तीमध्ये, जितका तो डायनासोरमध्ये तितकाच फुलपाखरामध्ये, जितका तो एका सोळसळणाऱ्या मासोळीमध्ये तेवढ्याच तो गरुडामध्ये पण आहे. तो सगळीकडे भरून राहिला येतो. त्यामुळे स्थितौ निश्शेषं यो अवती निज सुखांशेन मधुहा. तो कसा आहे? अवती. अवती म्हणजे रक्षण करणार आहे. कसा रक्षण करतो तो? या सगळ्या आनंदाच्या लेशाने सगळ्याचं रक्षण करतो. स्वतः तो आनंद मात्र आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. आपल्या आनंदाच्या लेशाने या सगळ्यांचं अवती म्हणजे रक्षण करतो. अवती शब्द आपल्या परिचयाचा आहे. आपण अथर्वशीर्षात म्हणतो ना, अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. अव म्हणजे रक्षण कर, आणि इथे शब्द वापरले अवती, रक्षण करतो. कुणाचं? सगळ्यांचं निश्शेष रक्षण करतो. आणि काय करतो? मधुहा येतो. मधुहा, मधु किंवा मुर या राक्षसांना मारणारा तो मधुहा किंवा मधुसूदन, मुरारी अशी त्याची नावं आहेत. त्यामुळे हा कोण आहे? मधुहा. मधु नावाच्या दैत्याला मारणारा तो मधुसूदन काय करतो? आणि जेव्हा प्रलय काळ आहे तेव्हा याचं कार्य चालूच आहे. उत्पत्तीच्या वेळेस हा आहे, स्थितीच्या वेळेस हाच आहे, सगळ्यांना व्यापून राहिलेला आहे. आणि लयाच्या वेळेससुद्धा हाच आहे. प्रलय करणारा सुद्धाच हाच आहे. लयाच्या वेळेला काय करतो? लये सर्वं स्वस्मिन् हरति कलयास यस्तु स विभुः. हा सगळ्याचं हरण करतो. प्रलयकाली सगळ्या विश्वाला आपल्यामध्ये सामावून घेतो, आपल्यामध्ये विलीन करणारा असा तो कसा आहे? विभू आहे. वैभवशाली तर आहेच आहे आणि विशेषत्वाने सगळीकडे भरून राहिलेला आहे. विभू. प्रभू म्हणजे प्रकर्षाने, आणि विभू म्हणजे विशेषत्वाने सगळ्या ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला आहे. तो नाही अशी जागा दाखवा बरं. तो नाही अशी जागाच नाही आहे. भूजल तेज समीर ख. भू जल तेज समीर आणि ख पंचमहाभूतामध्ये तोच आहे. भूजल तेज समीर ख रविशशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघे तो जगदात्मा दशांगुळे उरला. तो संपत नाही हो, तो सगळ्यांना व्यापून पुन्हा तो दशांगुळे उरलेलाच आहे. म्हणजे त्याचं कार्य केवढं प्रचंड आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा विभूती योगामध्ये सांगितलं एकांशेन स्थितो जगत.
माझं कार्य तर पुष्कळ आहे, त्याच्यातला एक अंश त्याच्यावर हे जग मी उभं केलेलं आहे. म्हणजे बघा, उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणारा असा तो आहे. असा तो त्रैलोक्याधिपती भगवान श्रीकृष्ण मला ह्या माझ्या डोळ्यांनी दिसावा. शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षी विषया. समजते ना? दोन कडवी झालेत. एकामध्ये रूपाचं सौंदर्य आहे, एकामध्ये कर्तृत्व त्याचं काय आहे ते बघितलं आहे. आता ह्याला हा सगळीकडे आहे असं तुम्ही म्हणताय खरं, पण आम्हाला दिसत नाही. आणि काही भाग्यवंतांना मात्र तो भेटतो, दिसतो. आम्हाला का नाही दिसत? ते काय असं वेगळी साधना करतात असा तुम्हाला मला प्रश्न आहे की नाही? त्याचंही उत्तर दिलेलं आहे. असूना यम्यादौ यमनियम मुख्यै सुकर्णैः निरुध्येदैचित्तै हृदि विलयमानीय सकलं यमीड्यं पश्यन्ति प्रवरमतयो मायि नमसो शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षी विषयः. त्याला कसं प्रसन्न करायचं, त्याला प्राप्त तरी कसं करायचं, त्याच्यापर्यंत पोचायचं तरी कसं, असे अनेक प्रश्न आमच्या मनात आहेत. बघूया, विविध मार्ग आहेत. मार्ग विविध आहेत. तुम्हाला कुठला आवडतोय, पचतोय, रुचतोय, भावतोय त्या मार्गाने तुम्ही जायचे. इथे आता मार्ग सांगितले. कसे कोणकोणते मार्ग आहेत? यम्यादौ, असूना यम्यादौ. यम नियम ह्या उपायांनी प्रथम प्राणांचं नियमन करून बुद्धिमान लोक जे आहेत, यमनियम मुख्यै सुकर्णैः, ते काय करतात? निरुध्येदै चित्तं हृदय विलयमानीय सकलं. असे लोक त्या चित्ताचा निरोध करतात. पातंजल योगामध्ये चित्तवृत्ती निरोधा हे सगळ्यात प्रथम मुख्य वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. योग कशासाठी करायचा? चित्तवृत्ती निरोध. आणि हेच आपल्या संपूर्ण अध्यात्मामध्ये सांगितलं आहे की चित्तशुद्धी असेल तर पुढचा मार्ग सुकर होतो, सुगम होतो. आणि म्हणून चित्तशुद्धी करण्यासाठी चित्ताचा निरोध करता यायला पाहिजे. निरुध्येदै चित्तम, हे चित्त निरोध करून, निरुद्ध करून काय करायचं आहे? हृदि विलयमानीय सकलम, या विश्वाचा, या मूल कारणामध्ये लय करून आपल्या हृदयामध्ये त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. दोन मार्ग आहेत बरं का. या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन मार्ग आहेत. एक म्हणजे अन्वयाने त्याला प्राप्त करता येतो, किंवा त्याला अन्वय आणि व्यतिरेक अशा दोन प्रक्रिया मानलेल्या आहेत. या आपल्या हृदयाचा निरोध करून संपूर्ण विश्वाचा मूल कारणामध्ये लय करून आपल्या हृदयामध्ये त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा. संपूर्ण विश्व आहे, कशाचाही, कोणतीही वस्तू तुम्ही घ्या, जगातली कोणतीही वस्तू घ्या. समजा गहू आहे, किंवा समजा पोळी आहे आपली रोजची. पोळी कशापासून झाली? गव्हापासून. गहू कशापासून झाला? शेतामध्ये पिकलेला आहे. शेत कशापासून, त्याची रोपं कशापासून झाली? पंचमहाभूत आहेत ना, मातीतनं उगवलेलं आहे. पण त्याला पाणी पाहिजे, त्याला वारा पाहिजे, त्याला ऊन पाहिजे, त्याला आकाश पाहिजे, तरच त्याची वाढ होईल. म्हणजे गहू कशापासून झाला आहे? पंचमहाभूत. पंचमहाभूतं कोणी निर्माण केली आहे? त्यांनीच. असं करत करत मागे मागे जात जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा त्या परब्रह्मापर्यंत जाऊन पोचतो. हा रुमाल आहे, कशापासून झाला आहे? कापसापासून, धाग्यापासून, सुतापासून. कापूस कशापासून झालं आहे? कापसापासून. कापूस कशापासून झाला आहे? पुन्हा पंचमहाभूतं. म्हणजे कुठलाही विषय घेतला, कुठलीही वस्तू घेतली तरी त्याचं मूल कारण, त्याचं आदी कारण कोण आहे? तो आहे, परब्रह्म आहे. असं करत करत हृदयामध्ये त्याचा साक्षात्कार करून घ्यायचे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपल्याला सर्वोत्तमाचा दास व्हायचा असेल, त्या सर्वोत्तमाचा साक्षात्कार हृदयात करून घ्यायचा असेल तर मूल कारणाचा शोध घ्यायचा आहे. आणि म्हणून म्हणले विलयमानीय सकलम यमीड्यम पश्यन्ति. तो कसा आहे? ईड्य आहे. पुष्कळ वेळा हा शब्द गेला आहे बरं का आपल्याला. ईड्य, ईड्य ह्याचा अर्थ आहे स्तुती करण्यासाठी योग्य, स्तवनीय जो आहे, वंदनीय जो आहे, पूजनीय आहे, किंवा अगदी इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर जो ॲडोरेबल आहे, त्याची पूजा करण्याला सगळ्यात योग्य कोण आहे? तोच आहे, फक्त तोच आहे. यमीड्यम, भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे मीड्य. यमीड्यम पश्यन्ति, जो ईड्य आहे त्याला जे पाहतात, कोण पाहतात? प्रवरमतयो मायि नमसौ. आता
जो सर्वथैव स्तुती करण्यास योग्य आहे आणि जो कसा आहे मायेचा अधिपती आहे. माया आपल्याला भुलवते बरं का, माया आपल्याला मोहात टाकते, माया आपल्याला द्वंद्वात टाकते. पण ह्या मायेचा जो स्वामी आहे, मायेचा जो पती आहे, त्याला प्रसन्न करून घेतलं की ही माया काही आपल्याला बाधा करू शकत नाही. या मायेच्या पलीकडे जाता येतो, कारण तो कसा आहे मायेनम असौ, हा मायेचा अधिपती आहे. त्यामुळे यो काय त्या मायेच्या माया मेतांतरण तिथे, या मायेच्या पतीला आपल्या प्रसन्न करून घेतलं की हे सगळं जमणार आहे. आणि म्हणून हा श्रीकृष्ण मला डोळ्यांनी दिसावा. हा कसा आहे प्रवरमतयो मायिनमसौ, बुद्धिमान लोकसुद्धा ह्याचा आपल्या चित्ताचा निरोध करून ह्याचा साक्षात्कार करून घेतात. असा हा श्रीकृष्ण मला डोळ्यांनी दिसावा असं म्हटलेलं आहे. समजत आहेत ना 3 कडवी. पहिल्यांदा रूपाचं वर्णन झालं, मग कर्तृत्वाचं वर्णन झालं. आता त्याला प्राप्त करण्याचा मार्ग काय काय आहेत, आम्हाला कुठला जमतं आहे तर बघूया आपण. आता हा कसा आहे आणखीन त्याचं कार्य सांगितलं आहे. पृथिव्यां तिष्ठन्यो यमयति महिं वेदनधरा यमित्यादौ वेदो वदति जगतामीशमलमूलं नियन्तारन्धेयं मुनिसुरनृणां मोक्षदमसौ शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षिविषयः. पृथिव्यां तिष्ठन्, तिष्ठन म्हणजे उभा राहून, पृथ्वीमध्ये राहून. पृथिव्या म्हणजे पृथ्वीमध्ये राहून काय करतो, यो यमयती महिम, महिम म्हणजे पण पृथ्वी, यमयती म्हणजे नियंत्रण करतो. पृथ्वीमध्ये राहूनच त्या पृथ्वीचं नियंत्रण करतो. पण वेद न धरा, पण पृथ्वी जाणत नाही, अशा वाक्यांनी वेदांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे. थोडं कॉन्ट्रडिक्टरी वाटेल, थोडं कन्फ्युजिंग वाटेल, थोडं संभ्रमित करणारं वाटेल. हा पृथ्वीमध्येच आहे, पृथ्वीचं नियंत्रण करतो, पण पृथ्वीला जाणत नाही, कारण तो कशातच नाही. तो सगळ्यात आहे पण तो कशातच नाही आहे. आपण नेहमीच बघतो भगवद्गीते, तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम अव्ययम. मी सगळ्याचा कर्ता आहे पण तू मला अकर्ता समज. म्हणजे काय समजायचं, इथे तेच म्हणले. पृथ्वीचं नियंत्रण करतो पण तिला जाणत नाही असा तो आहे. वेद न धरा यमित्यादौ वेदौ. आता वेदांनी त्याचं असं वर्णन केलेलं आहे की तो सगळ्यात आहे पण कशात नाही आहे. वदति जगताम ईशम ममलम. तो जगाचा स्वामी आहे, निर्मल आहे, नियामक आहे आणि कसं आहे नियंतारं ध्येयम. नियंता आहे, शासन करणार आहे, पण तोच ध्येय आहे. ध्येय याचाही अर्थ ध्यान करण्यासाठी जो योग्य आहे, जो ध्यान करण्यासाठी उचित आहे, तो ध्येय आहे असा आहे. आणि मुनी सुर नृणाम, कुणी कुणी त्याची भक्ती केली, कुणी कुणी त्याचं ध्यान केलं आहे, ऋषी देव आणि मानवांना मोक्ष देणार आहे. मुनी सुरनृणाम मोक्षदमसौ, मोक्षदम असौ. हा असौ म्हणजे हा, मुनी सुर आणि नृ म्हणजे मानव, या सगळ्यांना मोक्षद आहे, मोक्ष देणारा आहे. असा भक्तवत्सल, असा लोकस्वामी, असा शरणागतांचं रक्षण करणारा श्रीकृष्ण माझ्या डोळ्यांनी मला सतत दिसावा. किती तळमळ आहे, किती तळमळ आहे. कसा श्रीकृष्ण आहे, त्याच्या सगळ्या अंगाचं, अर्थात ते आचार्यच आहेत, त्यांना इतक्या कठीण प्रसंगीसुद्धा हे कसं स्फुरलं असेल. किती सुंदर रूपाचं वर्णन आहे, कर्तृत्वाचं वर्णन आहे. त्याला प्रसन्न करून घेण्याचे, त्याला प्राप्त करण्याचे उपाय सांगितले आहेत, मार्ग सांगितले आहेत. आता असं सांगितलं आहे बघा, पुढचं कडवं जे आहे 5वं, महेंद्रादिर्देवो जयति दितिजान यस्य बलतो न कस्य स्वातंत्र्यं क्वचिदपि कृतौ यत्कृतिमते कवित्वादेर्गर्वं परिहरति योऽसौ विजयिनः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षिविषयः. काय म्हटलेलं आहे, महेंद्रादिर्देवो. महेंद्र, इंद्र हा देव तर आहेच आहे, पण इंद्र ही पदवी आहे, इंद्र हे पद आहे. आणि म्हणून इंद्रांचा जो स्वामी आहे, महेंद्र जो आहे, इंद्रांमधलाही श्रेष्ठ इंद्र जो आहे,
असे इतर सगळे आदिदेवो महेंद्रादिर्देवो महेंद्रासारखे इतर देवसुद्धा जयती त्यांचं जिंकतात, ते विजय होतो. दितिजान यस्य बलतो दितिज म्हणजे दितीचा मुलगा, दितीची मुलं म्हणजे दैत्य म्हणजेच असुर म्हणजेच राक्षस. काय अर्थ झाला ह्या संपूर्ण ओळीचा? महेंद्रादिर्देवो जयती दितिजान यस्य बलतो, ज्याच्या बळामुळे ज्याच्या सामर्थ्यांमुळे इंद्रासारखे देवसुद्धा राक्षसांवर विजय मिळवतात, तो हा आहे. आता तुम्ही म्हणाल हाही देवच आहे आणि इंद्रही देवच आहे. नाही, हा देवांचा देव आहे, हा परब्रह्मस्वरूप आहे, परमात्मा आहे. आणि काय म्हटलेलं आहे, इंद्रासारखे देव राक्षसांवर विजय मिळवतात ते कशामुळे? त्यांच्या पराक्रमामुळे नाही, देवांच्या पराक्रमामुळे नाही, तर देवांच्या पाठीशी हे तत्त्व आहे, हे परब्रह्म आहे आणि म्हणून देवांना विजय मिळतो. अशी केनोपनिषदामध्ये कथा आहे. असंच झालं, एकदा देव सगळा विजयाचा जल्लोष साजरा करत होते आणि तेवढ्यात बाहेर काहीतरी अशी धूसर आकृती दिसली. तेव्हा देवांनी विचारलं त्या आकृतीला. पहिल्यांदा अग्नी गेला. अग्नी म्हणाला, कोण आहेस रे तू? तर तो म्हणाला, तू कोण आहेस आधी सांग. तर अग्नी म्हणाला, अरे मी वैश्वानर आहे, मी या जगातली कुठलीही गोष्ट उडवू शकतो, जाळू शकतो. तो ती जी धूसर आकृती होती त्याने एक काडी टाकली आणि म्हणली, ही जाळ बरं. अग्नी म्हणाला, अरे हे जाळणं काही मला अवघड आहे का? मी एवढं किती मोठ्या वस्तू जाळू शकतो. असं करत करत पण तो अग्नी काही जाळू शकला नाही. पण अग्नीचं सामर्थ्य कुणामुळे होतं? ज्याच्या पाठीशी परब्रह्म आहे त्यालाच ते सामर्थ्य आहे. आपल्याला जेव्हा आपल्या सामर्थ्याचा गर्व होतो तेव्हा ते परब्रह्म आपली ताकद काढून घेतो, आपलं सामर्थ्य काढून घेतो. कशासाठी? अहंकार नाशासाठी. असंच मग अग्नीने प्रयत्न केला, वायूने प्रयत्न केला, इंद्राने प्रयत्न केला. शेवटी त्यांना कळलं ती धूसर आकृती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, ती हैमवती उमा आहे. आणि त्या हैमवती उमेकडनं त्यांना त्या परब्रह्माचं दर्शन घडलेलं आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे? देवांना जो पराक्रम आहे, देवांकडे जे शौर्य आहे, देवांची जी ताकद आहे, ती फक्त ज्याच्या बळामुळे, यस्य बलतो, ज्याच्या बळामुळे आहे. न कस्य स्वातंत्र्यम क्वचिदपि कृतौ यत्कृतिमते, त्याच्या पाठबळाशिवाय, ज्याच्या कृतीशिवाय कोणालाही कुठल्याही कर्मामध्ये स्वातंत्र्य नाही. लक्षात घ्या, फार मोठा सिद्धांत ह्याच्यात मांडलेला आहे. आपल्याला वाटतं सगळं मीच करतो आहे, आपल्यालासुद्धा स्वातंत्र्य नाही आहे. आपण ठरवलेल्या कितीतरी गोष्टी होत नाहीत. पण जेव्हा आपण त्याचं सामर्थ्य मान्य करतो, त्याचं जे बल आहे, त्याचं जे कर्तृत्व आहे हे मान्य करतो, तेव्हाच आपली कार्यसुद्धा यशस्वी होतात. त्यामुळे इथे म्हणलेलं न कस्य स्वातंत्र्यम क्वचिदपि कृतौ यत्कृतिमते. त्यामुळे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, कवित्व असू दे, विजय असू दे, एखादी कला असू दे, या सगळ्यांच्या कवी, विजयी इत्यादिकांच्या गोष्टीबद्दलचा अभिमान जो नष्ट करतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं आहे ना, परमेश्वराने प्रत्येकाला काहीतरी दिलं आहे. कुणाच्या हातामध्ये चित्रकला आहे, कुणाच्या कंठामध्ये सूर आहे, कुणाला एखादी कृती जमते, एखादी कला जमते, कोणाला वक्तृत्व आहे, कोणाला कर्तृत्व आहे, कुणाला नेतृत्व आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी, कुणाला सौंदर्य आहे, कुणाला बुद्धी आहे, कुणाला उंची आहे, कुणाला काय, प्रत्येकाला काहीतरी दिले. पण लक्षात ठेवायचं, हे सगळं कुणाचं आहे? देणे ईश्वराचे. हे परमेश्वराने दिले, ह्याच्यात माझं कर्तृत्व काही नाही आहे. प्रयत्न माझे असतील, पण प्रयत्नालासुद्धा स्फूर्ती देणारा तोच आहे. सगळं त्याचं म्हणून सोपवायचं आणि मग हा अभिमान आपला नष्ट होतो. असा तो भक्तवत्सल आहे, लोकनायक आहे. कवित्वादेर गर्वम परिहरती. कवित्वाचा सुद्धा गर्व, मी केवढ्या छान कविता करतो, असा जो गर्व झालेला असतो ना, तोही हा परिहरती यो असौ विजयीनः, किंवा विजयी, मला नेहमी विजयच मिळतो असं म्हणणाऱ्यांचा सुद्धा गर्व हा परिहरण करतो. असा तो भक्तवत्सल, असा तो लोकनायक भगवान श्रीकृष्ण मला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसावा. अशी 5 कडवी झालेली आहेत आपली, 5 श्लोक झालेले आहेत. अजून 3 श्लोक आणि एक शेवटचा फलश्रुतीचा, असे 4 श्लोक अजून बघणार आहोत. पण प्रत्येक श्लोक आता चढत्या क्रमाने वर उंचीवर नेणार आहे.
आता त्याचं ध्यान कसं आहे, त्याचं ज्ञान कसं आहे, त्याची स्मृतीने काय घडतं हे सगळं सांगितले. काय म्हणतात बघूया 6व्या श्लोकामध्ये. विना यस्य ध्यानं व्रजति पशुतां सूकरमुखां विना यस्य ज्ञानं जनिमृतिभयं याति जनता विना यस्य स्मृत्या कृमिशतजनिं याति स विभुः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षिविषयः. विना विना म्हणजे हे नाही केलं तर काय होईल. आत्ताच आपण पाहिलं की त्या सगळं आहे ते त्याच्यामुळे. तो आहे म्हणून आपण हे बोलतो आहे, म्हणून आपण हे ऐकतो आहे. त्यांनी जे आज स्फूर्ती दिली, आज जे चैतन्य आहे, त्याच्या बळावर, त्याच्या जोरावर माणूस कितीतरी कर्तृत्व गाजवत असतो. पण हे नसेल, हाच नसेल, ह्याचं ध्यान केलं नाही, ह्याचं ज्ञान झालं नाही, ह्याचं स्मरण केलं नाही तर काही नाही, सगळं व्यर्थ आहे. कसं काय बघूया. विना यस्य ध्यानं व्रजति पशुतां सूकरमुखां. किती अधोयोनीला आपल्याला नेऊन ठेवलेलं आहे. ज्याचं ध्यान केलं नाही तर मनुष्य सूकरमुखां, सूकर म्हणजे डुकराच्या किंवा पशुच्या जन्माला येतो. कृतज्ञता पाहिजे. आपल्या मनातसुद्धा आपल्याला हा मानव जन्म दिला आहे, चांगला धडधाकट देह दिला आहे, चांगल्या कुटुंबामध्ये जन्म दिला आहे, बुद्धीला प्रेरणा दिलेली आहे. हे सगळं त्याचं कर्तृत्व आहे. त्याचं एक दिवसभरात एकदा तरी स्मरण, एकदा तरी ध्यान झालं पाहिजे. हे केलं नाही तर पुढचा जन्म पशुचा येऊ शकतो. अधोगतीला ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. आपल्याला अधोयोनीला जायचं नाही आहे ना, अधोगतीला जायचं नाही आहे ना. मग याचं निदान ध्यान, निदान स्मरण करायला पाहिजे. नाहीतर मग पशुचा जन्म येतो किंवा डुकराचा वाईट असा जन्म येतो असंही म्हटलेले. विना यस्य ज्ञानं, ज्ञान करून घ्यायचं आहे ते कुठल्या युनिव्हर्सिटीचं ज्ञान नाही करायचं, कुठल्या पदवीचं ज्ञान नको आहे, आत्मज्ञान पाहिजे. आणि हे जर का करून घेतलं नाही आहे तर पुढचा जन्म काय येतो, ज्याचं ज्ञान झालं नाही तर मनुष्याचं जन्म मरणाचं भय जात नाही. सतत सारखं जन्म मरण चक्र चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम चालू आहे आपलं. आणि ह्याचं सतत आम्हाला भय वाटले. पण एकदा का आत्मज्ञान झालं की भय निघून जातं. कुठलं भय, पुन्हा जन्मच नाही. आता जायचे त्या परमपदापर्यंत यद्गत्वा न निवर्तन्ते. त्यामुळे त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि त्याचं ज्ञान केलं नाही तर हे जन्ममृत्यूचं भय कधी संपणारच नाही आहे. बरं, 3ऱ्या चरणामध्ये म्हटलेले विना यस्य स्मृत्या कृमिशतजनिं याति स विभुः. ज्याचं स्मरण केलं नाही तर त्या शेकडो कृमी कीटकांचे जन्म घ्यावे लागतात. नको आहे ना आपल्याला, किडामुंगीचं जीवन नको आहे ना, कुणीही चिरडावं असं जीवन आपल्याला नको आहे. म्हणून त्याचं स्मरण करायचं, म्हणून थोडं तरी त्याचं नाम घ्यायचं, त्याच्याविषयी कृतज्ञता आपल्या मनात असायलाच हवी असं ह्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि शरण्यो लोकेशो, अशा भक्तवत्सल, असा शरणागतांचं रक्षण करणारा लोकेश्वर असा श्रीकृष्ण आहे. त्याचं दर्शन मला प्रत्यक्ष डोळ्यांनी व्हावं. मम भवतु कृष्णोक्षिविषयः. आता पुढे काय म्हणतात बघा आचार्य. नरात्तंकोतंक शरणो भ्रांतिहरणो घनश्यामो वामो व्रजशिशुवयस्योऽर्जुनसखः स्वयंभूर्भूतानां जनक उचिताचारसुखदः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षिविषयः. कसा आहे तो? नरात्तंकोत्तंकः. काय म्हटलेलं आहे? प्राणीमात्रांचं भय दूर करतो, जो शरण आलेल्यांचं रक्षण करतो, जो भ्रांतीचा नाश करतो, तो कसा आहे? तो घनश्याम आहे. नरात्तंकोत्तंकः. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. शरणो भ्रांतिहरणो. हे प्राणीमात्र, नरात्तंक म्हणजे सगळे प्राणीमात्रांचं भय दूर करणार आहे.
शरण आलेल्यांना रक्षण देणारा आहे. भ्रांती, आम्हाला भ्रम झालेला आहे ना, आम्हाला हे अज्ञानाची अविद्येची भ्रांती झालेली आहे. त्यामुळे आम्हाला समजत नाही योग्य काय अयोग्य काय. आत्मानात्म विवेक आमच्याकडे नाही आहे, सदसद विवेक आमच्याकडे नाही आहे. पण हा भ्रांतीचा नाश करणारा आहे. कसा आहे तो? घनश्याम आहे, ढगाप्रमाणे मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचा, सावळ्या रंगाचा आहे. वामो, वामचा अर्थ आहे अतिशय सुंदर आहे. वामा म्हणजे सुंदर स्त्री. हा कसा आहे? वामो व्रज शिशु वयोस्योर्जुन सखा. व्रज शिशु, वृंदावनातले गोकुळातले जे बालगोपाल होते त्यांचा हा वयस्य आहे. वयस्सेचा अर्थ मित्र आहे, पण वयस्सेचा आणखीन सखोल अर्थ आहे समवयस्क. त्यांच्याबरोबरचाच होता ना, हाही लहान होता, ते गोप बालकही त्याच्या सारख्या वयाचेच होते. त्यामुळे तो वयस्य आहे त्यांचा. आणि अर्जुनाचा सखा आहे. अर्जुनासारख्या नराला यांनी नरोत्तम केलेलं आहे. अर्जुनाचा सखा आहे. आणि कसा आहे? स्वयंभूर्भूतानाम, सगळ्या स्वतः तो स्वयंभू आहे, त्याला कोणी घडवलेलं नाही आहे, त्याला कोणी माता पिता नाही आहे, हा स्वयंभू आहे. आणि भूतानाम जनकः, सगळ्या प्राणीमात्रांचा जनक आहे. उचिताचार सुखदः, तुम्ही योग्य वागलात की तो तुम्हाला त्याचं फळ उत्तमच देणार आहे. असं होतच नाही. त्याच्या राज्यामध्ये कुठेही चूक होत नाही की तुम्ही खूप पुण्य केलेत आणि तुम्हाला सारखं दुःखच सहन करायला लागते, असं होत नाही. काही काळ होईल कदाचित, पण प्रत्येकाच्या उचित आचाराला बरोबर योग्य ते फळ देतो. जसं कर्म जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. उचित आचार सुखदा असा तो आहे. आणि असा श्रीकृष्ण माझ्या डोळ्यांनी मला प्रत्यक्ष दिसावा, सतत दिसावा, असं आचार्य म्हणतात. आणि अशा विविध त्याच्या रूपाचं दर्शन घेत आहेत. मायलेक, माता आणि पुत्र हे दर्शन घेत आहेत. आता शेवटी कन्क्लूड करत आहेत, सगळ्याचं सार सांगतायत. काय कसा आहे हा श्रीकृष्ण? यदा धर्मग्लानिर्भवति जगतां क्षोभकरणी तदा लोकस्वामी प्रकटितवपुस्तेतु धृगजः सतां धातां स्वच्छो निगमगणगीतो व्रजपतिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोक्षिविषयः. जेव्हा आता हे आपल्या परिचयाचं, कारण भगवद्गीतेमध्ये आले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, इथे त्याचाच उल्लेख केला आहे. यदा धर्मग्लानिर्भवति, जेव्हा धर्माला ग्लानी येते. धर्माला ग्लानी येते म्हणजे काय? समाजातले जे नियम आहेत ते नियम पाळले जात नाहीत, ते नियम सगळे शिथिल होतात. समाजी बांधणी जी आहे त्याला सैल होते, किंवा जिथे स्वैराचार माजतो, जिथे कोणी नियमाचं सगळे उल्लंघन करतात, अशा धर्माला जेव्हा ग्लानी येते, जगताम क्षोभकरणी. आणि ही ग्लानी काय करते? क्षोभ निर्माण करते. आचार्यांच्या वेळेस म्हणा, समर्थांच्या वेळेस म्हणा, अशी काही परिस्थिती, अवघड परिस्थिती होती. आचार्यांच्या वेळेस तर जैन आणि बौद्ध भिक्षुकांचं फार वर्चस्व होतं. त्यामुळे गृहस्थाश्रम फार कमी शिल्लक राहिला होता. आणि पुढे हा हिंदू धर्म तरी जिवंत राहील का नाही याचीही शाश्वती वाटत नव्हती. आणि अशा वेळेला आचार्यांनी हे वेदांताच्या सुप्रतिष्ठापनेचं कार्य केलेलं आहे. आचार्य कुठेही म्हणत नाहीत, शंकराचार्य कधीही म्हणले नाहीत की हे मी सांगतो म्हणून असं करा. त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं आहे, वेदामध्ये असं सांगितलं आहे, श्रुती असं म्हणतात, मी असं म्हणतो कधीही नाही. त्यामुळे ह्या धर्माला जेव्हा ग्लानी आली, जेव्हा सगळीकडे अस्थिरता माजली, तेव्हा ह्यांनी जन्म घेतलेला आहे. तदा लोकस्वामी, हा लोकेश आहे ना, लोकस्वामी ना हा श्रीकृष्ण, प्रकटित वपुः, त्यांनी अवतार घेतलेला आहे. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुन्हा, प्रकृतीचा आधार घेऊन यांनी स्वतःला मनुष्य मानव अवतारामध्ये प्रकट केलेलं आहे. तदा लोकस्वामी प्रकटित वपुस्तेतु धृगजः. आणि कसा आहे तो? सेतुधृक, सेतुधृक आहे आणि अजः आहे. सेतू म्हणजे इथे धर्मच आहे, सेतू म्हणजे धर्म आहे आणि त्याचं धारण करणार आहे, धर्माला धारण करणार आहे. आणि स्वतः कसा आहे तो? अजहा, जन्म अजन्म आहे तो.
सताम धाताम स्वच्छो. कसा आहे? स्वतः निर्मल आहे, स्वच्छ आहे, अजन्म आहे. सगळ्या वेदांनी ज्याचा महिमा वर्णन केलेलं आहे. निगम गणगीतो. निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे श्रुती. निगमागम, निगम वेदांनी गणगीतो ज्याचा महिमा गायलेला आहे असा व्रजपती. हा गोकुळचाच आहे ना, गोकुळचा राजा आहे हा. वृंदावनाचा, व्रजभूमीचा जो अधिपती आहे तो भक्तवत्सल असा श्रीकृष्ण मला माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसावं आणि माझ्या आईला पण, मातेला पण त्याचं दर्शन घडावं असं पुन्हा पुन्हा या 8 श्लोकांमध्ये, या 8 मंत्रांमध्ये आचार्यांनी त्या श्रीकृष्णाचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. खरं तर आचार्यांनी लिहिलेले हे 8च श्लोक आहे. हा 9वा श्लोक दुसऱ्या कोणीतरी लिहिला असेल याचं तात्पर्य सांगण्यासाठी किंवा याची फलश्रुती सांगण्यासाठी कदाचित. मला एक निश्चित कल्पना नाही आहे. पण 9वा श्लोक काय आहे? इति हरिरखिलात्माराधितः शंकरेण श्रुतिविशदगुणोऽसौ मातृमोक्षार्थमाद्यः यतिवरनिकटे श्रीयुक्त आविर्बभूव स्वगुणवृत उदारः शंखचक्राब्जहस्तः. इथे शंकराचं वर्णन आहे. शंकरेण, शंकरानी म्हणजे दुसऱ्या कुणीतरी हा लिहिला असेल, शंकराचार्यांनी लिहिलेला नसावा कदाचित. इति असं, इति म्हणजे असं. हरिरखिलात्मा, हरी ही अखिलात्मा. हा हरी कसा आहे? अखिलात्मा आहे. आईला मुक्ती मिळावी म्हणून ह्या जगताचा आत्मा असलेल्या श्रीकृष्णाची आराधना कुणी केली? शंकरेण, शंकराने आराधना केलेली. आराधित काय संधी कसा झाला? इति हरिही अखिलात्मा आराधित शंकरेण. अशा शंकराने या जगताचा आत्मा असलेल्या हरीची आराधना केली. श्रुती विशद गुणवसौ मातृमोक्षार्थमाद्या. कशासाठी केली? आईला मुक्ती मिळावी म्हणून, आईचा अंतकाळ सुखाचा जावा म्हणून ही सगळी त्यांनी प्रार्थना केली आहे, आराधना केली आहे. आणि तो कसा आहे? श्रुती विशद गुणवसौ. त्यांनी म्हणजे त्याचे गुण वेदांनी सुद्धा विशद करून सांगितलेले आहेत असा तो आहे. आणि यतिवर निकटे श्री, हा यतिवर आहे ना, तोपर्यंत तर ह्या आचार्यांची कीर्ती संपूर्ण देशभर पसरलेली होती. यांना नुसते यती नाही तर यतिवर, यतीतले श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. यतिवर निकटे श्री. आणि त्या आचार्यांना, यतिवरांना निकटे कोण, तिथे कोण प्रकट झालेले? श्रीयुक्त आविर्बभूव. सुरुवातीलाच आपण म्हणलं ना, श्रियाश्लिष्टो विष्णू. त्या श्रीकृष्णाबरोबर त्याची श्री, त्याची प्रभा, त्याचं वैभव, त्याचं सामर्थ्य, त्याचं कर्तृत्व या सगळ्या शक्तींसहित तो प्रकट झालेला आहे. कुठे? यतिवर निकटे, आचार्यांच्या समोर, आचार्यांच्या जवळ तो प्रगट झालेला आहे. आणि कसा आहे तो? स्वगुणवृत उदार शंखचक्राब्जहस्त. स्वतः स्वयंसिद्ध गुण आहेत त्याच्यात, कुठनं ॲक्वायर केलेले नाही आहेत, त्याच्यामध्ये गुण आहेतच. स्वगुणवृत उदारस, स्वतःचे स्वयंसिद्ध गुणांनी युक्त, वैभवानी, सामर्थ्यानी, कर्तृत्वानी, बलानी सगळा युक्त असा हा जो श्रीकृष्ण आहे तो कसा होता? शंखचक्राब्जहस्त. शंखचक्र, पद्म, अब्ज, इथे आता अब्ज शब्द वापरला आहे. शंखचक्र आणि अब्ज ज्याच्या हातामध्ये आहेत असा हा श्रीकृष्ण लक्ष्मीसह त्यांच्या आचार्यांच्या अगदी समोर प्रगट झालेला आहे. असं हे अतिशय हृदयस्पर्शी अंतकाळाचं, आईच्या अंतकाळी त्यांनी हे स्तोत्र आर्ततेने म्हटलं, श्रद्धेने म्हटलं, भावपूर्ण म्हटलं. आणि खरोखर त्यांनी जसं जसं वर्णन केलं आहे तसा तसा श्रीकृष्ण त्यांच्यापुढे साक्षात देहरूपामध्ये, सगुण रूपामध्ये प्रगट झालेलं आहे. आणि हे दर्शन घेत घेतच त्यांच्या मातेने डोळे मिटलेत, त्यांचे प्राण पंचत्वामध्ये विलीन झाले. असं हे हृदयस्पर्शी पण अतिशय गोड असं स्तोत्र आहे. त्यामुळे हे नित्य पठणात असावं. आपल्यालाही कधीतरी जितकी आपली श्रद्धा, भक्ती, आर्तभाव वाढेल तसं तसं कदाचित श्रीकृष्णाचं वेगळ्या रूपामध्ये अल्प प्रमाणात का होईना दर्शन घडेल अशी श्रद्धा ठेवूया.
असा विश्वास बाळगूया आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. श्रियाश्लिष्टो विष्णुः स्थिरचरवपुर्वेदविषयो धियां साक्षी शुद्धो हरिरसुरहन्ताब्जनयनः गदीशङ्खी चक्री विमलवनमाली स्थिररुचिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः यतः सर्वं जातं वियदनिलमुख्यं जगदिदं स्थितौ निःशेषं यो वति निजसुखांशेन मधुहा लये सर्वं स्वस्मिन् हरिति कलयायस्तु स विभुः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः असूनायम्यादौ यन्मनियममुख्यैः सुकर्णैः निरुद्धयेदं चित्तं हृदि विलयमानीय सकलं यमीड्यं पश्यन्ति प्रवरमतयो मायिनमसौ शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः पृथिव्यां तिष्ठन् यो यमयति महिं वेदनधरा यमित्यादौ वेदो वदति जगतामीशममलं नियन्तारं ध्येयं मुनिसुरनृणां मोक्षदमसौ शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः महेन्द्रादिर्देवो जयति दितिजान् यस्य बलतो न कस्य स्वातन्त्र्यं क्वचिदपि कृतौ यत्कृतिमृते कवित्वादेर्गर्वं परिहरति योऽसौ विजयिनः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः विनायस्य ध्यानं व्रजति पशुतां सूकरमुखां विनायस्य ज्ञानं जनिमृतिभयं याति जनता विनायस्य स्मृत्या कृमिशतजनिं याति स विभुः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः नराशङ्कोटङ्कः शरणशरणो भ्रान्तिहरणो घनश्यामो वामो व्रजशिशुवयस्योऽर्जुनसखः स्वयंभूर्भूतानं जनकौचिताचारसुखदः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः यदा धर्मग्लानिर्भवति जगतां क्षोभकरणे तदा लोकस्वामी प्रकटितवपुः सेतुदृगजः सतां धाता स्वच्छो निगमगणगीतो व्रजपतिः शरण्यो लोकेशो मम भवतु कृष्णोऽक्षिविषयः इति हरिरखिलात्मराधितः शङ्करेण श्रुतिविशदगुणोऽसौ मातृमोक्षार्थमाद्यः यतिवरनिकटे श्रीयुक्ताविर्बभूव स्वगुणवृत उदारः शङ्खचक्राब्जहस्तः